एक मुद्दाम एक वेगळी कविता आपल्यासमोर 6 ओळींची आहे ती ठेवतो आणि नंतर दुसरी कविता. बहिणीचं माझं लग्न होतं आणि लग्नामध्ये शूटिंग केलेली जी सीडी आहे, ती पहिल्यांदा जेव्हा घरात येते आणि ती सीडी बघण्यासाठी मळ्यात असे सगळे बसलेले असतात घरामध्ये आणि त्याच्यामधला शेवटचा जो सीन आहे, त्याला आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नवरी वाटं लावणं म्हणतात. म्हणजे मांडवातून ती रडत-रडत बाहेर पडत असते आणि तो सीन जेव्हा टीव्हीवर सुरू होतो, तेव्हा माझ्या घराच्या काय प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांची ही 6 ओळींची कविता आहे. कविता अशी आहे, बहिणीच्या लग्नाची सीडी बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. बहिणीच्या लग्नाची सीडी बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. नवरी वाटं लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो टीव्हीवर. नवरी वाटं लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो टीव्हीवर, तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तंबाखू थुकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. लहानगी बहीणही होते कावरी बावरी. लहानगी बहीणही होते कावरी बावरी. मी हातातल्या पुस्तकात खुपसतो मान. मी हातातल्या पुस्तकात खुपसतो मान. कित्येक वेळ भिजत राहतं पुस्तकाचं एकच पान. वाह. पुस्तकाचं एकच पान. वा 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 संदीप. हा एक सगळा वेगळी कविता मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्यासाठी ठेवली. बागवे सरांसारख्या तरुण कवीनं प्रेम कविता म्हटली, तेव्हा माझ्यासारख्या बालकवीने पण म्हणायला पाहिजे. वा 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 वा. शेतकरी नाही म्हणून 2 तुकडे त्या कवितेचे. मजुरी करत शेती करत मी शिकलो. अधूनमधून ज्या दिवशी कॉलेजला जायचो त्या दिवशी वर्गात कधीच बसत नव्हतो. कोण कोण वर्गात बसलं ते बघण्याची जबाबदारी माझी असायची. पण एक कोणीतरी काळजी घेणारं होतं. ती मुलगी माझ्या वया घेऊन जायची आणि सगळ्या नोट्स लिहून आणून द्यायची. एमएच्या सगळ्या नोट्स तिच्याच आहे. आता मागे बायकोला एक दिवस दिवाळीचा आवर्ताना लॅपटॉपवरती त्या वया सापडल्या. बायको म्हटली, काय अक्षर सुंदर होतं तुमचं एमएला असताना. मी काहीच बोललो नाही दादा, कारण मला माहित आहे काही बोललं की किती मोठ्या मोठ्या संतांच्या वाट्याला काय काय आलंय बहाचं. पण आता हा कार्यक्रम बघितल्यानंतर मात्र तुझं काही खरं नाही. कवीच्या वाट्याला ते येऊ नये म्हणून मी काहीच बोललो नाही. पण त्या मुलीनं एक दिवस होळकर सरांच्या ज्या ओळी आहे त्या आमच्याकडे गॅदरिंगला आले होते कवी प्रकाश होळकर. त्यांची फार सुंदर ओळी की तुझा आबाळ मला दे माझा आबाळ तुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. त्या तिनं शेवटच्या पानावर लिहून दिली. मला म्हटली काय वाटतं तुला. मी म्हटलं कविता छान आहे. पण ती म्हणे आशा याबद्दल काय वाटतं. आता इकडं शेतकरी आहे, मी कष्ट करतोय मजुरी करतो, आई वडील ते सगळं करताय आणि म्हणून मग मी तिला दिलेलं ते उत्तर आहे ते कॉलेजच्या काळामधलं. आज मुद्दाम बागवे सरांसारख्या तरुण कवीच्या कविता ऐकल्यानंतर मला ती कविता आठवली आणि ती कविता मुद्दाम तुमच्यासमोर ठेवतो. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू. माझंच पोट मला जड झालंय, सांग ना तुझं पोट कुठून भरू. माझंच पोट मला जड झालंय, सांग ना तुझं पोट कुठून भरू. तो चंद्र ते सूर्य ती लुकलुकणारे तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात. तो चंद्र तो सूर्य ती लुकलुकणारी तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात. माझं जीवन म्हणजे नुसतंच अंधाराला वाहिलेलं. सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं. सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं. रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली, आईनं सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत. रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली, आईनं सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत. कारव्यांच्या कुडांवरची मातीसुद्धा ओली होऊन सकाळपर्यंत गळून जाईल. माझं घरटं भर पावसात पावसानं जळून जाईल. माझं घरटं भर पावसात पावसानं जळून जाईल. तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा खुळा आहे. तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा कुळा आहे. पावसानं कुठं घर जळतात का, पण जळतात झोपड्या हे तुला पटणार नाही. मी कितीही ओरडलो बेंबीच्या देठापासून तरी हा आवाज तुला आतला वाटणार नाही. म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर. म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको, नकोच ते पेलवणारच नाही. त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग. त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग. कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे. कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे. कशाला माझ्या मागे लागतेस पोरी, या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहे. या निवडुंगाला पेऱ्या पेऱ्यावरती काटे आहे. हे सगळं होतं, ऐकत नाही. शेवटी जे व्हायचं ते होतं. अनेक लोकांच्या वाट्याला येतं तेच माझ्याही वाट्याला आलं. लग्नाची पत्रिका आली, जाता आलं नाही.
गेलो नाही जाणीवपूर्वक, कारण कोपऱ्यात बसून लग्न बघणं माझ्यासारख्या बालकवीला तरी सहन होणार नव्हतं. आणि म्हणून नंतर भेटल्यानंतर ती जी बोलली त्याला पुन्हा उत्तर दिलं ते 4 कडव्यांचं असं आहे, मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही. मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही, पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं. काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग अश्रूत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं क्या होतं. बात आहे. मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही, पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं. काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग अश्रूत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं. तुझं लग्न ठरलं त्या दिवशी, पाय नकळत गेले बारच्या गेटवर. तुझं लग्न ठरलं त्या दिवशी, पाय नकळत गेले बारच्या गेटवर. पण थबकलो, थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलकं. पण थबकलो, थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलकं. म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलकं. म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलकं. ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तळलोय यातून बाहेरून. ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तळलोय यातून बाहेरून. तरी अजून खचलो नाही, काचेच्याच मनाचा बनलोय पोरी, तरी अजून टिचलो नाही. वा 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 वा. काचेच्याच मनाचा बनलोय पोरी, तरी अजून टिचलो नाही. एखादं स्वप्न तुटलं असल, माझं काळीच फुटलं असल. एखादं स्वप्न तुटलं असल, माझं काळीच फुटलं असल. एक पोरगीच गेली आयुष्यातून, तिनं लुटून लुटून कित्येक लुटलं असल. क्या बात आहे. एखादं स्वप्न तुटलं असल, माझं काळीच फुटलं असल. एक पोरगीच गेली आयुष्यातून, तिनं लुटून लुटून कित्येक लुटलं असल. असं मीच समजून सांगतो स्वतःला. असं मीच समजून सांगतो स्वतःला. तरी कधी कधी वाटतं की सिलिंग फॅनच्या गळ्यात गळा घालून आपण लटकून जावं छताला, आपण लटकून जावं छताला, आपण लटकून जावं छताला. क्या बात आहे. तर संदीपची ही सगळी कविता ऐकत असताना इलाही जमादार मला आठवत होते. इलाही जमादारांच्या गझलमध्ये एक असा शेर आहे की पहा कसा आहे. दारावरून माझ्या त्यांची वरात गेली, दारावरून माझ्या त्यांची वरात गेली, मेहंदीत रंगलेली बरची उरात गेली. आता कशास त्यांची पारायणे इलाही, आता कशास त्यांची पारायणे इलाही, माझीच भाग्यरेखा परक्या घरात गेली. तसं परक्या घरात भाग्यरेखा जाण्याचं भाग्य खरं म्हणजे संदीपला लाभलं आणि त्यामुळे ही कविता जन्माला आली. हा एकदा संदीप जगतापला विनंती करणार आहे की एक वेगळी कविता आपल्या रसिकांसमोर पेश करावीस. आबेदनं जी कविता म्हटली आणि शेतकऱ्यांचा बद्दल त्याचे जे सगळं निरीक्षण होतं. दुर्गेश सर, मी खऱ्या अर्थानं शेतकरी आहे. मी हंगामी शिक्षक आहे, त्याला मी हमाली शिक्षक असं म्हणतो. म्हणजे जोपर्यंत मुलं शाळेत येतात तोपर्यंत आम्हाला बोलावतात, पोरं घरी गेले का आम्हालाही काढून देतात असा. आणि म्हणून माझा व्यवसाय शेतीचा आहे. परवाच्याच दिवशी भाजी घेऊन गेलो होतो मार्केटला. मी सरांना व्हॉट्सअपवरती पाठवलं होतं. 100 जुड्यांचा भाव 20 रुपये होता, 20 पैसे जुडी. आणि हे कशामुळं झालेलं आहे तर मी नेहमी असं म्हणत होतो की देश मोठा करण्याच्या ज्या सगळ्या योजना आहे त्या नेहमी शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर का बसतात. आणि तसंच काहीसं नोटबंदीच्या बाबतीत झालेलं आहे. आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज भाजीपाला विकताना, शेती करताना काय झालं आहे त्याचं, ती एक वेगळी नोटबंदीची कविता. खरं का आम्ही कवी कुठल्या पक्षाचा असत नाही, असण्याचं कारण नाही, पण ही कविता शेतकऱ्यांची आहे आणि हा शेतकरी म्हणून ही तुमच्यासमोर ठेवतो. वावराला नांगराच्या उभ्या आडव्या पाळ्या दिल्या, धसकट धुसकट गोळा करून घेतली. वावराला नांगराच्या उभ्या आडव्या पाळ्या दिल्या, धसकट धुसकट गोळा करून घेतली. तरी पीक राहतं मातीत आणि तणच येतं वर. तरी पीक राहतं मातीत आणि तणच येतं वर. शेतकऱ्यांचं धरून बोट, तुमच्यामुळं आमचं आयुष्यच झालंय 1500ची जुनी नोट. वावराला नांगराच्या उभ्या आड्या पाळ्या दिल्या, धसकट धुसकट गोळा करून घेतली. तरी पीक राहतं मातीत आणि तणच येतं वर. शेतकऱ्यांचं धरून बोट, आमचं आयुष्यच झालंय आता 1500ची जुनी नोट. आमचंच आम्हाला मूल्य बाजारात कोणीच विकत घेत नाही. आमचंच आम्हाला मूल्य बाजारात कोणीच विकत घेत नाही. कित्येक लटकतात फासावर, टीव्हीवर बातमीसुद्धा येत नाही. कित्येक लटकतात फासावर, टीव्हीवर बातमीसुद्धा येत नाही. व्यसनी होता, घरगुती वाद होते, मनोरुग्ण होता. व्यसनी होता, घरगुती वाद होते, मनोरुग्ण होता. अशी कारणं सांगून मदतीच्या फायली नाकारल्या जातात. अशी कारणं सांगून मदतीच्या फायली नाकारल्या जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी बुटांनी ठोकरल्या जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी बुटांनी ठोकरल्या जातात. तुम्ही तुमची तिजोरी भरण्यासाठी नोटबंदी केली. तुम्ही तुमची तिजोरी भरण्यासाठी नोटबंदी केली. काळा पैसा बाहेर येईल अशी गर्जना दिली. तुम्ही तुमची तिजोरी भरण्यासाठी नोटबंदी केली.
काळा पैसा बाहेर येईल अशी गर्जना दिली, पण इथं माणसाचं काळीजच काळं, कसा बाहेर यायचा काळा पैसा. वा वा. पण इथं माणसाचं काळीजच काळं, कसा बाहेर यायचा काळा पैसा. समाजाचं दुखत होतं बोट, समाजाचं दुखत होतं बोट, तुम्ही पोट कापून काढलं. हा. समाजाचं दुखत होतं बोट, तुम्ही पोट कापून काढलं. आधीच आमचं आयुष्य होतं खारट, त्यात तुम्ही अजून मीठ वाढलं. हा. आधीच आमचं आयुष्य होतं खारट, त्यात तुम्ही अजून मीठ वाढलं. आता तुमच्या डिजिटल इंडियाच्या तंत्रानं करता येईल का कम्प्युटरवरून वावराची पेरणी? हा. हा. आता तुमच्या डिजिटल इंडियाच्या तंत्रानं करता येईल का कम्प्युटरवरून वावराची पेरणी? एखाद्या मोबाईल ॲपवरून करता येईल का पाण्याची भरणी? वा वा. एखाद्या मोबाईल ॲपवरून करता येईल का पाण्याची भरणी? एखादा पासवर्ड देऊन आमचं दुःख जमा करता येईल का सरकारी तिजोरीत? एखादा पासवर्ड देऊन आमचं दुःख जमा करता येईल का सरकारी तिजोरीत? कधीतरी आमच्याही घरात येतील का 2 सुखाचे घास? कधीतरी आमच्याही घरात येतील का 2 सुखाचे घास? मध्यंतरी मुख्यमंत्री म्हटले की कर्जमाफी नाही कर्जमुक्ती. मी म्हटलं कधीतरी आमच्याही घरात येतील का 2 सुखाचे घास? आमची माती आणि माथी होईल का कर्जमुक्त, आमचा मिटण्याआधी श्वास. वा वा. वा. आमची माती आणि माथी होतील का कर्जमुक्त, आमचा मिटण्याआधी श्वास. कारण आता कोणीच घेत नाही म्हणून तांबाट्या भर रस्त्यात ओतल्या जातात. कारण आता कोणीच घेत नाही म्हणून तांबाट्या भर रस्त्यात ओतल्या जातात. गाजर मुळ्यांना चिरडून टाकलं जातंय पोळींमध्ये, गाजर मुळ्यांना चिरडून टाकलं जातंय पोळींमध्ये. आणि कांदा तर तुम्ही आमच्यासारखाच सडवलाय चाळीमध्ये. हा. वा. आणि कांदा तर तुम्ही आमच्यासारखाच सडवलाय चाळीमध्ये. शेपू मेथीच्या भाजीला जनावरं सुद्धा खात नाही, शेपू मेथीच्या भाजीला जनावरं सुद्धा खात नाही. ऊस वाढून आडवा पडलाय, कुठलाच कारखाना नेत नाही. शेपू मेथीच्या भाजीला जनावरं सुद्धा खात नाही. ऊस वाढून आडवा पडलाय, कुठल्याच कारखाना नेत नाही. कोबी फ्लावरच्या भरेल वावरात जेव्हा रोटर फिरत असतो, कोबी फ्लावरच्या भरेल वावरात जेव्हा रोटर फिरत असतो, तेव्हा शेतकऱ्यांच्या स्वप्नाच्या चिंधड्या उडत असतात. आणि महागाई दर खाली आल्याच्या टी व्हीवरच्या बातम्या तेव्हा आमच्यावर स्टेनगनसारख्या धडधडत असतात. महागाई दर खाली आल्याच्या टी व्हीवरच्या बातम्या तेव्हा आमच्यावर स्टेनगनसारख्या धडधडत असतात. या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. तुम्ही नोटा थोड्याच बंद केल्या, काही दिवसासाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या. तुम्ही नोटा थोड्याच बंद केल्या, काही दिवसासाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या. सुखाचं स्वप्न दाखवून तुम्ही आमच्या हिरव्या वावरात विहीर खोदली, सुखाचं स्वप्न दाखवून तुम्ही आमच्या हिरव्या वावरात विहीर खोदली. पण दुःखच घेऊन आली वरती मोठ, तुमच्यामुळे आमचं आयुष्यच झालंय 1500ची जुनी नोट, 1500ची जुनी नोट, 1500ची जुनी नोट. काय गंमत झाली बाकी त्या 8 नोव्हेंबरला रात्रीतनं घोषणा झाली की आता 500 आणि 1000च्या नोटा म्हणजे आता याच्या पुढे फक्त कागद का पन्ना, फक्त कागदाचा एक तुकडा राहतील. सतीश सरांनी फार सुंदर जो धागा लावलेला आहे तोच धागा मी पुढे नेतो. सर, आई भाकरी करताना तुम्ही बघितलं, ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण मी अर्धी भाकरी करताना बघितलेलं आहे. आणि ही आईनं दिलेली गरिबी या भांडवलावरती मी आज उभा आहे. 7वी-8वीच्या वर्गामध्ये शिकत असताना शाळेचं इन्स्पेक्शन होतं आणि ते इन्स्पेक्शन नेमकं कोणाचं होतं तीच ही सगळी त्यावेळेची परिस्थिती ती माझ्या या कवितेमध्ये आहे. रोजच्यासारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. रोजच्यासारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो, पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होत आहे, मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा आणि सारा शिवारभर फिरायचं. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा आणि सारा शिवारभर फिरायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली, तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदराड दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली, तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदराड दडायचं
आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओठ टेकवायची. दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. पुन्हा हातात विळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्याने फिरतो संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत. सारी पोरं हसली, मी खाली बसलो. गुरुजी म्हणाले, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आहे. प्रत्येक पोरानं गटागटानं मदत करायची. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशापायी या निर्जीव भिंतींना रंग देत आहे. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशापायी या निर्जीव भिंतींना रंग देत आहे. इथं जित्या माणसांचे रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकतील. वा 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 वा. इथं जित्या माणसांचे रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकतील. माझ्याच मायबापाचं घ्या ना, माझी नक्षत्राव आणि गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली. माझी नक्षत्राव आणि गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली आणि दुसऱ्यांचे बोजे वाहता वाहता माझा बाप मेरावरच्या बाबळीसारखा मधोमध वाकलाय. गुरुजी तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही. तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी, माझ्या मायबापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोकं आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला. तो विठू कधी पावला नाही तर 2 कवडीच्या रंगानं तुमचा साहेब तरी कुठून पावल. गुरुजी पुन्हा पोरं हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात, सूचना क्रमांक 3, त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी इरलंय, ते सांधायला धांदूक मिळत नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळेल. गुरुजी म्हणाले, तुझे हेच फाटलेले कपडे धुवून इस्त्री करून घालून ये. मी म्हणालो गुरुजी घरात इस्त्रीसुद्धा नाही. तेव्हा मास्तर जाम भडकले, हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं. मी तसाच घरी गेलो, माईला हुडकलं, तिच्या पोटाला बिळगलो, तिच्या पदराआड दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो. मित्रांनो, आई ज्या वावरात गेली होती त्या मालकाकडून तिनं पैसे उसने घेतले, मला इस्त्री घेऊन दिली. माझं इन्स्पेक्शन झालं, पण ते इस्त्रीचे पैसे तिनं रोजाना कामाला जाऊन फेडले. हा काळजातला अनुभव आहे. म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं, माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून त्यावेळेचं माझं इन्स्पेक्शन साजरं झालं. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण आता सारं कळतंय, माईच्या पोटातलं एक एक पीळ उलगडतोय. माईच्या पोटातलं एक एक पीळ उलगडतोय. म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजाला साधिक तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजाला अधिक जाणवतात. आणि पहिले दिस आठवले की गोठ्यातल्या गाईसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाणावतात, डोळे पुन्हा पुन्हा पाणावतात. गोठ्यातल्या गाईसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाणावतात. अगदी नकळतपणे प्रत्येकाच्या पापण्या उलावलेल्या आहेत. इथून दिसतंय, म्हणजे मला तुमच्या डोळ्यामध्ये जे पाणी दिसतं आहे, ही ताकद कवितेची आहे. हे इन्स्पेक्शन आहे आणि हे इन्स्पेक्शन कवीच करू शकतो. समाजामध्ये ज्या काही रूढी, चालीरीती, परंपरा आहेत त्यातला दोष दाखवण्याचं काम आणि त्याच्यावरती कोरडे ओढत त्याला सोल्युशन देण्याचं काम हे कवी करू शकतो, त्याची कविता करू शकते.